झी 24 तास एक पाऊल पुढे. पद्धत मग ते मार्मिकचं त्यांनी काढलेलं व्यंगचित्राचं पुस्तक असू द्या किंवा अनेक गोष्टी अशा आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळा साहेबांच्या वाढदिवसाचा सुद्धा अंक काढतो त्यावेळा त्यांना त्यांची डायरेक्शन असतात किंवा त्यांना काहीतरी त्याच्यातून सांगायचं असतं. एक कलाकाराची दृष्टी असते. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित होईल याच्यावर फार जास्त चर्चा होणार नाही. आणि झाल्यानंतर पुन्हा एकदा खरोखरच मराठी माणसाला नव्हेच मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं नक्कीच. मला दिलीप चावरे यांना प्रश्न विचारायचा आहे. दिलीप चावरे, परदेशातल्या अनेक गावात मी फिरलेलो असताना त्या गावचं वैशिष्ट्य म्हणून तिथल्या महापुरुषाचं स्मारक आपल्याला दाखवलं जातं. मी एक उदाहरण देतो आता पटकन थोडक्यात सांगायचं तर, आपण लंडनला गेल्यानंतर आपल्याला स्टॅटफोर्ड अपॉन अव्हनला नेतात आणि तिथे शेक्सपियरचं स्मारक उभं केलेलं आहे. संपूर्ण गावच शेक्सपियरमय झालेलं आहे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. त्यातल्या टुरिस्ट अट्रॅक्शनचा भाग आपण क्षणभर बाजूला ठेवूया, परंतु स्मृती जतन करणे हा जो एक पिंड आहे तो पिंड ब्रिटिशांमध्ये आहे, तो पिंड आपण अमेरिकेत पाहिला, तो पिंड फ्रान्समध्ये आहे, संपूर्ण युरोपामध्ये आपल्याला दिसतो. परंतु आपल्याकडे अशा स्वरूपाचं कुठल्याही प्रकारची वृत्ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे कदाचित आपल्याला असं पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की स्मारक कसं असलं पाहिजे. काय सांगाल आपण या बाबतीत? कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि विशेषतः सर्वसाधारण माणसाची भावना ही आहे की ज्यांच्या हातात काही अधिकार आहे, ज्यांच्याकडे काही निर्णयशक्ती आहे, ज्यांच्याकडे काही दातृत्व आहे, अशा लोकांनी जर अशा बाबतीत जर पुढाकार घेतला तर चांगली गोष्ट उभी राहू शकते. तुम्ही जसा उल्लेख केला तसं मी गेल्या वर्षी लेख लिहिला होता. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आणि मोझार्ट नावाचा एक फार मोठा संगीतकार होता, वुल्फगँग अमॅड्यूस मोझार्ट, युरोपमध्ये. गांधी या चित्रपटानंतर त्याच्यावरच्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तर त्याचं 14व्या शतकातलं घर जॉर्ज वॉशिंग्टनचं 17व्या साल्झबर्ग जॉर्ज वॉशिंग्टनचं 17व्या शतकातलं घर इतकी सुंदर जतन केलेली ते आपण का नाही करू शकत? की मी लहानपणापासून, म्हणजे आता मी 60 पार केलेली, माझ्या लहानपणापासून मी वाचतोय, ऐकतोय की आपले किल्ले भग्नावस्थेत आहेत, ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या भग्नावस्थेत आहेत. आपण काही करू शकत नाही. आपण लोकांना शिकवणार काय करायचं ते, आपण स्वतः काही करायचं नाही. एक रायगडचं उदाहरण घ्या. रायगड शिवाजी महाराजांची राजधानी. रायगडाची संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना एकवटलेल्या आहेत रायगडावर. त्या रायगडावर आपण काही व्यवस्था करू शकत नाही. मी इतर गडात जाता बोलतच नाही. 350 गड आहेत महाराष्ट्रात. म्हणजे तुमचंही असं साधारण म्हणणं आहे की एक आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचं ते स्मारक असलं पाहिजे. आणि मी तुमच्याकडे येणार आहे, पण मला जायचं आता अविनाश महातेकरांकडे. अविनाश महातेकर, बाळासाहेब काय किंवा बाबासाहेब काय हे त्या काळातले महापुरुष होऊन गेले. एक विचार असा आहे की दगड, माती, विटा, काच अशा स्वरूपाचं एक स्मारक असू शकतं किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून उद्याच्या जगाला साथ घालणारं, त्यांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या भाषेतून पोहोचवणारं, त्यांच्या साहित्यातून पोहोचवणारं असंही स्मारक असू शकतं. ते आपल्याला असं नाही का वाटत की निव्वळ दगडा विटांच्या मातीच्या संगमरवराच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या व्यक्तीचं स्मारक उभं राहायला पाहिजे, ज्यातून त्याच्या कार्याचा विचार पुढच्या जनतेपर्यंत पोहोचेल? माझ्या लक्षात आला आपला रोख, मला वाटतं पुतळा या संकल्पनेकडे आहे. मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की पुतळा म्हणजे परिपूर्ण स्मारक असं आम्ही देखील मानत नाही. वा. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे पुतळे आहेत त्यापेक्षा जास्त संख्येने लोकांनी किंवा स्थानिक लोकांनी उभे केलेली त्यांच्या नावाची ग्रंथालयं आहेत, त्यांच्या नावाची वाचनालयं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत. ज्याला आपण स्मारक म्हणून ज्या संकल्पनेमध्ये येत आहोत आणि विशेषतः थोर पुरुषांचे स्मारक उभे करीत असताना मला स्वतःला असं वाटतं की थोर पुरुष कशातून घडतो, तर थोर पुरुषाने निर्माण केलेला विचार, त्यानं आत्मसात केलेला आणि त्यातून घडवलेला एक स्वतःचा विचार असतो. त्या विचाराच्या बर हुकूम त्याची स्वतःची एक कृती असते. आणि तिसरा मुद्दा असा की ही कृती तो जनतेकडून जनतेच्या भल्यासाठी करवून घेत असतो. ह्या तिहींचं दर्शन घडू शकेल अशा प्रकारे कुठल्याही महापुरुषाच्या विचाराला व्यक्त करता आलं पाहिजे. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये तर जे त्यांचं व्यक्तिमत्व उलगडलेलं आहे त्यातून कलेपासून ते क्रीडा आणि या सर्वच गोष्टींच्या बाबतची त्यांची आवड, त्यांचा लौकिक या क्षेत्रातला हा सगळा स्पष्ट झालेला आहे.
आणि त्यामुळं त्यांचं स्मारक उभं करीत असताना तर आणखीन पुढे जाऊन या सर्व गोष्टींना स्पर्श होऊ शकेल अशा प्रकारचं ते स्मारक उभं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझा मुद्दाच आहे की थोर पुरुषांचं स्मारक उभं करीत असताना विशेषतः आमच्यावरती एक असा आक्षेप घेतला जातो की इंदू मिलमध्ये आम्ही पुतळाच उभारणार. पुतळा हा त्यातला एक भाग झाला. त्या संपूर्ण स्मारकाला बोलकं करणारं एक ते व्यक्तिमत्व झालं, ते तो एक भाग झाला. परंतु जे स्मारक उभं करायचं असतं ते त्या माणसाने, त्या व्यक्तीने, त्या थोर महात्म्याने, थोर पुरुषाने जे विचार मांडलेले ते विचार आम्ही पुढच्या पिढीपर्यंत कसे देणार आहोत आणि पुढच्या म्हणजे शतकानुशतकातल्या नंतरची जी पिढी येईल ती पिढी त्यातून काय घेणार आहे, या इतक्या ताकदीचं आपल्याला ते उभं करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे स्मारकं उभी करावीत असं मला देखील वाटतं. त्यामुळे हा जो आमच्यावर एक आक्षेप घेतला जातो की हिंदू मिलमध्ये आम्ही पुतळाच उभा करणार आहे, हा संपूर्णपणे एक भ्रामक कल्पना आहे, एक प्रकार, एक संभ्रम पसरवणारी ही गोष्ट. अविनाश मातेकर, अतिशय महत्वाचं स्पष्टीकरण तुम्ही दिलेलं आहे की स्मारक म्हणजे पुतळा नव्हे तर स्मारक म्हणजे विचारांना चालना देईल असं प्रेरणास्थान असलं पाहिजे आणि त्या संदर्भात अनेक लोकोपयोगी आणि समाजोपयोगी, समाजाला ज्ञान मिळेल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी एक चिरंतन स्मारक असलं पाहिजे. आपण हाच विषय घेऊन मला जायचं आहे भाई जगताप यांच्याकडे. पण भाई, तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. पुतळ्यावरचे वाद आपण क्षणभर बाजूला ठेवूया. जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं, काही उतावळ्या नेत्यांमुळे झालेलं होतं. आपण हे सगळं आता क्षणभर बाजूला ठेवूया. इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं स्मारक उभारण्याकरता एक सर्वपक्षीय समिती असावी. त्या सर्वपक्षीय समितीत शिवसैनिक असावेत, तसंच सर्व पक्षांचे नेते असावेत आणि त्या नेत्यांनी मिळून जनतेच्या सहभागातून शासनाच्या संमतीनं असा शासनाचा पुढाकार घेऊन अशा प्रकारचं एक भव्य दिवस स्मारक करून एक प्रकारे वेगळा आदर्श महाराष्ट्राचा की आम्ही भांडत नाही, आम्ही एकत्र येऊ शकतो, असा या घटनेनंतर तरी आपण का करून देऊ शकत नाही? कसं आहे की आपल्याला हे 2005 साली जे गाईडलाईन आल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला. ह्या यासाठीच आल्या कारण हे वाद होत होते, लक्षात घ्या. कारण ते येण्याचं कारणच नव्हतं. ते जर वाद नसते झाले तर सरकारला इंटरव्ह्यून करून ते गाईडलाईन देण्याचं काही कारण नव्हतं. आता आपण एखादा कायदा स्वीकारल्याच्या नंतर त्या कायद्याचं अंमलबजावणी करणं, पालन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपला तो प्रश्न ह्याच्यापेक्षा जास्त मला महत्वाचा वाटतो. मानसिकता, एक इंडियन कल्चर जो आहे, आपलं इंडियन असं जी आहे विचार करण्याची आमची आहे. आपण जो याचा उल्लेख केलात लंडनचा शेक्सपियरचा असेल किंवा याच्यामधलं फ्रान्समधला ते जे साहित्यिक होते ब्राझीलचा 300 एकरामध्ये त्यांचं हे आहे. हा विचारच आमच्या कधी मनामध्ये येत नाही. कुठेतरी आमच्या विचाराचा कोतेपणा, मी इंडियन समाजाचं म्हणतोय, मी फक्त मराठी किंवा असं म्हणत नाही, कारण कमी अधिक प्रमाणात सगळ्या पुतळ्यांची आणि स्मारकांची अवस्था पूर्ण देशामध्ये अशीच आहे, म्हणजे काही फार वेगळं असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आपण जपले, त्याचा मला थोडंसं इथे उल्लेख करावा लागेल. आपण साधारण इंदिरा गांधींचं आपण जर हे केलं तर जिथे त्या वावरत होत्या, जिथे त्या राहत होत्या, त्या घराचं आपण जर जिथे ज्याच्यात त्यांच्या अप्रतिम स्मारक, एक असं स्मारक झालेलं आहे की तिथे गेल्यावर सगळ्या असा तो सगळा हा आठवतो, ज्याला आपण हे म्हणतो क्षणही आठवतो त्याला डोळ्या झाडला तो क्षणही दिसतो. कारण त्यांनी तो तिथे ते लाईट करून, लाईट ताबडतोब हे होतं, अंगावर शहारे येतात. त्या तिथे राहत होत्या, वावरत होत्या, तिथे ते सगळं तिथे आपल्याला पाहायला मिळतं. छोट्या प्रमाणात का असे ना, आपण उल्लेख केलात म्हणून मी सांगतो. साने गुरुजींचं पालगड माझा तालुका आहे आणि त्यांच्या घराचं हे केले गेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्याला मी असं म्हणणार नाही की फार मोठं काहीतरी म्युझियम आहे वगैरे, परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी मला मुद्दाम सांगायची वाटेल. साने गुरुजींना लहानपणाने त्या शाळेत का काढलं होतं, त्याच्यावर इंग्रजांनी एक शेरा मारलेला आहे. 12 आणे फी भरू शकले नाही म्हणून त्यांना त्या शाळेतनं काढला. अशा प्रकारचा अशाच प्रकारचा प्रसंग बाळासाहेबांच्या आयुष्यात घडलेला आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जतन करताना त्या वास्तूला, त्या याला सुद्धा महत्व आहे आणि ते सगळं गृहीत धरून त्या ठिकाणी आपण जे भव्य सुंदर विवेचन करताय. माझं हेच म्हणणं आहे की हे सगळे वाद झाल्यानंतर, चुकीचा संदेश गेल्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, सर्व पक्षांनी एकत्र येऊन, सर्वसामान्यांच्या सहभागानं शासनानं पुढाकार घेऊन अशा प्रकारची वास्तू का उभी राहू नये, म्हणजे मराठी माणसाबद्दलचा चांगला संदेश तरी जाईल. असं होऊ लागलेलं आहे. मी डॉक्टर आपल्याला सांगू इच्छितो, जसं मातेकरांनी सांगितलं की बाबासाहेबांचं स्मारक म्हणजे पुतळा नव्हे,
पुतळा हा झी 24 तास एक पाऊल पुढे.